तर हिंदी सक्ती विरोधात मनसेनं आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या दादरमधून याची सुरुवात झाली आहे। राज्यभरही मनसे हिंदी सक्ती विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे। राज्यभरात पालक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध सुद्धा केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आपण सध्या बघू शकतो हिंदी सक्तीला सातत्यानं खरं तर वाढता विरोध दिसतोय। अनेकांनी हा विरोध दर्शवलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावल्याचं समजतंय। त्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं आणि महत्त्वाचं मनसे आता आक्रमक झाल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। स्वाक्षरी मोहीम त्यांच्याकडून राबवली जाते। खरं तर दोन गोष्टींमध्ये खरं तर हा निर्णय खरं तर येतोय की नाही येते, तो निर्णय तसाच राहतोय की नाही राहतोय, ह्याच्यावर आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल। त्याचं कारण हे की मुख्यमंत्र्यांनी एकीकडे खऱ्या अर्थाने 9 वाजता आज रात्री बैठक बोलवली आहे। ज्या बैठकीत 3 भाषाचा जो सूत्र आहे तो खऱ्या अर्थाने तो बदलेल का? खरं आपण बघितलं गेलं तर पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध प्रत्येक स्तरावर केला गेलाय। मनसेने तर केलाच आहे, त्यासोबत आपण बघतो ठाकरे गटांनी पण केलाय आणि ते नाही तर पक्षप्रमुखांनी सुद्धा केलंय। म्हणजे इकडे मनसे अध्यक्षांनी केलाय तर तिकडे उद्धव ठाकरे सुद्धा हे केलंय। त्यामुळे कुठे ना कुठे आता हा विरोध जो आहे तो आता मोठा होता दिसतोय। त्यासाठी ही बैठक आहे आणि या बैठकीत काय होईल गौरी, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जर ह्या बैठकीत तो निर्णय नाही आला तर पुढचे पावलं काय असतील ते आपल्याला पाहावंच लागेल। पण त्यासोबतच आज पूर्ण दिवस स्वाक्षरी मोहीम हे प्रत्येक शाळेबाहेर करतायत। आपण बघू शकतो चेंबूरमध्ये माऊली थोरवे जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते करतायत। आता थोड्याच वेळ यशवंत किल्लेदार हे साने गुरुजी शाळेसमोर खरं तर आंदोलन करणार आहेत, स्वाक्षरी मोहीम करणार आहेत। त्यानंतर संदीप देशपांडे हे IAS शाळेजवळ करता हे करणार आहेत, आंदोलन करताना दिसणार आहेत। त्यामुळे स्वाक्षरी मोहीम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्या मोठ्या प्रमाणात सुरू असताना कुठे ना कुठे अनेक गोष्टी आता घडताना दिसत आहेत। मनसे हा आक्रमक झालेला या मुद्द्यांवर आता हिंदी भाषेची आम्ही होऊ देणार नाही असं थेट सांगितल्यानंतर आता ही मोहीम कुठपर्यंत जाईल, हे आंदोलन कुठपर्यंत तीव्र होईल, इकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र त्यासोबतच 9 वाजताची जी बैठक आहे मुख्यमंत्र्यांची, ज्यात सगळे लोक येणार आहेत, या बैठकीत खऱ्या अर्थाने निर्णय मागे घेणार आहेत। एक नवीन GR निघणार आहे की हे जे सूत्र आहे ते बदलणार आहेत, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गौरी, नक्कीच श्रेयस, खरं तर या बैठकीदरम्यान नेमकं काय घडतं आणि मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। या घडामोडींवर असं लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।